आनंदी असण्यासाठी आध्यात्मिक आयुष्य असणं गरजेचं आहे का? की मी हे केलं, मी एवढे हे जप केला, जपच्या माळ एवढ्या केल्या की त्याच्यानंतर मला जो काही माझा प्रश्न आहे तो सुटेल. येस. पण प्रश्न नुसतं जप करून किंवा नुसतं हे वाचून होत नसतं. कारण जर तुम्हाला चांगला रिलेशनशिप अट्रॅक्ट व्हायला हवं असेल तर तुम्ही आधी पहिला तसं दुसऱ्यांची वागायला सुरुवात करायला पाहिजे ना. जर आहे त्याच्याबद्दल तुम्ही जेव्हा ग्रेटफुल स्वतःला समजता तेव्हा तुम्ही मिळवण्याची शक्यता वाढवते. आणि जेव्हा एनर्जी वाढते तेव्हा तुम्ही युनिव्हर्समधल्या गोष्टींशी अलाइन व्हायला बरोबर. सुरुवात होता. म्हणजे त्या फ्रिक्वेन्सी बरोबर तुमची एनर्जी, हाय एनर्जी त्या फ्रिक्वेन्सीवर अलाइन होते. लॉ म्हणजे नियम, आकर्षणाचा सिद्धांत. Yes. आकर्षणाचा नियम हा कधी लागू होतो? जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह आहात, तुम्ही कायम हायर एनर्जीमध्ये आहात. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, हे 4 सेंटेन्स म्हणजे हो पोनो पोनो. पण हे सगळे जण आपण जे आहेत ना, आपण सबकॉन्शियस प्रोग्रामिंगवरच आपल्या सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात. तुमचा माइंडसेट मनीबद्दलचा कसा आहे, मनीबद्दल तुम्ही कसा विचार करताय, पैसे मिळतात का, आणि पॉझिटिव्ह माइंडसेट जर झाला, तुम्ही सतत तसे ॲफर्मेशन बोलायला सुरुवात केली तर काय होणार आहे? त्याच्यामुळे सतत वाढल्यामुळे तुम्ही ते फील पण Yes. करायला लागणार आहात की एखादी गोष्ट मला हवी आहे, ती माझ्याकडे आहे, असं जेव्हा तुम्ही बोलायला सुरुवात करता तेव्हा तुम्हाला ती मिळते. तसंच मॅम, मॅनिफेस्टेशन करण्यासाठी किंवा पॉझिटिव्ह राहण्यासाठी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे? पण आपण अनुभवायचं काय, आपण फील काय करायचं, तर आपल्यामध्ये काहीतरी एनर्जीचा स्रोत आहे आणि तो आहे म्हणून मला अस्तित्व आहे आणि म्हणून मी जिवंत आहे. नमस्कार मॅम. नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्टमध्ये. तर मागे जो आपण पॉडकास्ट अपलोड केला होता मॅनिफेस्टेशनवरती, लोकांना बरेच प्रश्न आहेत. सो आज ते प्रश्न मी प्रयत्न करेन की तुम्हाला विचारायला. आणि खूप छान रिस्पॉन्स होता. रील्स पण खूप लोकांपर्यंत पोहोचली ती. सो तुम्ही पॉडकास्ट सुरू होण्याच्या अगोदर तुमचं एक शॉर्ट इंट्रोडक्शन आपल्या ऑडियन्सला करून द्या. ओके. नमस्कार, माझं नाव मानसी कुलकर्णी. मी ॲज अ लाईफ कोच म्हणून काम करते गेले 2 वर्षापासून. आणि माझ्याकडे येणाऱ्या क्लायंट्सना मॅनिफेस्टेशन, लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि इतर काही स्पिरिच्युअल माध्यमामधनं मार्गदर्शन माझ्याकडनं मी करत असते. म्हणजे स्पिरिच्युअली त्यांना अवेकनिंगसाठी. मॅम, स्पिरिच्युअल राहणं, जसं आध्यात्मिक लोक जी असतात त्यांची आध्यात्मिक प्रगती होत असते. मॅम, आनंदी असण्यासाठी आध्यात्मिक आयुष्य असणं गरजेचं आहे का? हो, आध्यात्मिक असायला पाहिजे. कारण काय होतं की आपण प्रत्येक जणांना सगळे रोल कॉन्शियस असतो. म्हणजे आपण काय करत असतो की आपण ज्या रोलमध्ये आहोत त्याच्याप्रमाणे आपण बेस्ट राहण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे आता उदाहरणादाखल मी जर का एक स्त्री आहे, तर मी कोणाची तरी आई आहे, मी कोणाची तरी बायको आहे, कोणाची तरी बहीण आहे, कोणाची तरी नणंद आहे, कोणाची तरी जाऊ आहे. म्हणजे एक व्यक्ती हा असंख्य रोलमधनं जात असतो आणि त्या प्रत्येक रोलमध्ये त्याला आपलं बेस्ट देणं हे आपलं ह्याच्यासाठीच त्याचा प्रयत्न चाललेला असतो की मी बेस्ट वाईफ कशी होईन, किंवा मी बेस्ट आई कशी असेन, किंवा मी बेस्ट सून कशी असेन, किंवा बेस्ट मुलगी कशी असेल. तर होतं काय, त्याच्यामध्ये त्या रोलमध्येच राहून आपण तिथे स्वतःला चांगलं प्रूव्ह करण्यासाठी प्रयत्न करतो. त्या सगळ्या गडबडीमध्ये आपली जी ओरिजिनॅलिटी आहे, म्हणजे आपण एक सोल म्हणून या जगामध्ये आलेलो आहोत आणि हा आपला प्रवास आहे. म्हणजे कारण तुम्ही ऐकलंच आहे की आत्मा हा अमर आहे. म्हणजे आपण ह्या जन्मामध्ये जे काही आहोत ते जगून आपला प्रवास सुरू राहणार आहे. पण मग ह्या सगळ्या गडबडीमध्ये, म्हणजे त्या रोलमध्ये अडकत राहिलेलं असल्यामुळे काय होतं की माझ्या सोलची प्रगती करण्यासाठी, म्हणजे माझ्या सोलला एम्पॉवर करण्यासाठी, किंवा मी ह्या जन्मामध्ये माझं बेस्ट करून माझा पुढचा जन्म मी अपग्रेड करण्यासाठी ते जे करणं गरजेचं आहे, म्हणजे ते असणं गरजेचं आहे, तर त्याकडे लक्षच जात नाही. त्यामुळे काय होतं की जर का हे अवेअरनेस आपण वाढवला, म्हणजे जेव्हा तुम्ही आता मला म्हणताय की आनंदी राहायचं आहे, तर आनंदी राहण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, रोल तर आपण निभावायचेच आहेत, पण त्या रोलबरोबर माझा सोल जर्नी माझा कसा चांगला होईल हे करायचं आहे. आता सोल जर्नी चांगला होण्यासाठी काय करायला पाहिजे, तर आपण अध्यात्माच्या पाथवर असायला पाहिजे. तर अध्यात्म म्हणजे
म्हणजे परत आत्म्याचं अध्ययन म्हणजे हाच Yes. की मी सतत जेवढी अवेअर राहीन तर मी कुठे अवेअर राहू शकते, तर मी कसा विचार करतेय, मी कसं वागतेय, मी कसं बोलतेय, हो की नाही, ह्याच्यावर मी माझं कर्म ठरलेलं आहे. म्हणजे ह्यालाच आपण कर्माच्या सिद्धांताप्रमाणे असं म्हणतो की क्रियामाण कर्म म्हणजे काय, तर मी रोज करत आलेलं कर्म, तर ते मी कसं बरोबर करतेय. मग हे करण्यासाठी अध्यात्माच्या पाथवर असेल किंवा अध्यात्माच्या मार्गावर असेल तरच आपल्याला ह्या गोष्टीचं होऊ शकतं. आणि मग आपण आनंदी राहण्याकडे आपला म्हणजे कसं आनंदी राहू ह्याच्यामध्ये आपण जास्त विचार केला जाऊ शकतो आपला. त्यामुळे आनंदी राहण्यासाठी अध्यात्माचं हे असणं गरजेचं आहे. ओके. आता जी लोक स्पिरिच्युअल आहेत, म्हणजे जे जास्त देवाचं वगैरे ध्यान वगैरे करत असतात, पण त्यांना पण कुठे ना आनंद नाही मिळत. त्यांचं मेसेजेस वगैरे पण मला असतात की मी दादा खूप स्वामींचं करतो, मी देवीचं खूप करते, पण तरी पण मी आनंदी नाहीये. कुठे ना कुठे मला असं वाटतं की ज्या गोष्टी मला हवेत त्या नाही मिळत आहेत. तर हे कसं, हा काही प्रॉब्लेम असू शकतो की? नाही, हा प्रॉब्लेम नाही आहे. कारण काय आहे, प्रत्येक धर्माप्रमाणे आपण ज्या धर्मामध्ये राहतो त्याच्या तिथल्या देवदेवता, म्हणजे हिंदू धर्माप्रमाणे आपण देवदेवतांना मानतो, आपण पूजा करत आलेलो आहोत आणि हा श्रद्धेचा भाग आहे. जसं तुम्ही म्हणालात की आता की स्वामी समर्थांचं म्हणजे कुठल्याही देवांचं, म्हणजे स्वामींचं म्हणा किंवा कुठल्या गणपती बाप्पाचे म्हणा किंवा राम, हा सगळे जे काही देव आहेत, तर कसं आहे की आपण धार्मिक असतो कारण आपण त्या धर्मामध्ये जन्माला आल्यामुळे आपण त्या धर्माच्या रिच्युअल्स आपण बघत लहान असे मोठे होतो, बरोबर आहे. आपल्या घरामध्ये पूजा होत असते, आपण आपल्या वयस्कर लोकांना किंवा आईवडिलांना की पूजा करताना बघतो, ते पोथी वाचताना बघतो, आरती करताना बसतो, किंवा आपल्या हिंदूंमध्ये आपण गणपतीची स्थापना करतो नाही का, गणपती उत्सव साजरा करतो. तर ह्या सगळ्या करण्यामागचं काय आहे, हा श्रद्धेचा भाग आहे, बरोबर. तुमची त्या देवतेवर श्रद्धा आहे म्हणून तुम्ही ते त्याच्याप्रमाणे मानता आणि करत असता. आता जेव्हा तुम्ही असं म्हणता की आम्ही हे करतोय पण तरी आम्हाला यश येत नाही, तर त्याच्या मागे काय कारण असू शकतं, तर का यश येत नाही, कारण काहीतरी मिळवण्यासाठी म्हणून आपण प्रार्थना करतो की मी हे केलं, मी एवढे हे जप केला, जपच्या माळ एवढ्या केल्या की त्याच्यानंतर मला जो काही माझा प्रश्न आहे तो सुटेल. पण प्रश्न नुसतं जप करून किंवा नुसतं हे वाचून होत नसतं, कारण आपल्याला काही जे आपल्याला हवं त्याच्यासाठी आपले स्वतःचे प्रयत्न पण करावे लागतात. म्हणजे तुम्ही सांगताय तुम्हाला काही मिळवायचं म्हणून तुम्ही ते करताय. असं बऱ्याचदा होतं, म्हणून ते यश येत नाहीये, हो की नाही. आपण तो हेतू ठेवतो की हे झालंच पाहिजे, त्यासाठी मी इतके जप करेल किंवा इतके पारायण करेन. कारण हा पण शेवटी हा कसा भाग आहे की हे पण ऐकतच आलेलो आहोत ना. आपण घरामध्ये आजी आईला कुठेतरी हे जप करताना बघतो किंवा ते उपवास करताना बघतो, पोथी वाचताना बघतो, मग आपल्याला असं वाटायला लागतं की मी सुद्धा हे केलं तर मला ह्याच्यामध्ये यश मिळेल, हो की नाही. आणि होतं म्हणजे त्यामुळे ते केलं जातं. पण जसं जसं मोठं होतो आपल्याला आयुष्यामध्ये करिअरमध्ये काही प्रश्न आहेत किंवा हेल्थ इश्यू काहीतरी आहेत, मग मला ह्याच्यातनं बरं होण्यासाठी म्हणून मग मी जप करते, असा त्याचा हे होतो. पण कसं आहे, याचा संबंध डायरेक्ट आपण धर्माचा संबंध स्पिरिच्युअलिटीशी येऊ नाही शकत. तुम्ही विचार काय करता, तुमचे विचार काय आहेत त्याच्याप्रमाणे ज्या इमोशन्स तयार होतात. आपल्याला आपण मोठं होताना काय ऐकतो, शब्द ऐकतो, एक शब्द ऐकत मग आपण वाक्य बोलायला लागून मग आपले विचार व्यक्त. आता शब्द एकत्र करूनच विचार तयार होतात की नाही, वाक्य तयार होतात, विचार होतात. आता जसे जसे विचार तुमचे आणि विचार प्रगल्भ कसे होतात, वाचनाने होतात, ऐकण्याने होतात, बरोबर. तर जे विचार आपण करतो त्याच्यावर आपल्या भावना तयार होतात आणि आपण ज्या भावना फील करत असतो, जे फिलिंग लेवलला जे असतं त्याच्याप्रमाणे व्हायब्रेशन आणि एनर्जी तयार होत असते. त्यामुळे कुठेतरी आपण ज्या अडचणी येतो म्हणतो की आपण, म्हणजे हेल्थमध्ये इश्यू असेल, करिअरमध्ये इश्यू असेल किंवा पैसे मिळत नसतील, हो की, किंवा रिलेशनशिपमध्ये काही प्रश्न असेल, तर ते प्रश्न निर्माण होण्यामागे मुळात काय आहेत,
आपले विचार आहेत, Yes. बरोबर आहे. त्यामुळे स्पिरिच्युअलिटी आपल्याला काय शिकवतं, तर तुम्ही काय विचार करता, तुम्ही करता ते विचार पॉझिटिव्ह करता का, मग तुमच्या पॉझिटिव्ह विचार जर तुम्ही करत असाल तर तशी एनर्जी फॉर्म होणार आहे. बरोबर. पण होतं काय की इन्स्टंट मिळण्याच्या ह्याच्यामध्ये म्हणजे की माझा हा प्रश्न, आपण काय होतं की स्वतः जबाबदारी घ्यायची नसते आपल्याला, हो की नाही. दुसऱ्यांवर म्हणजे मी काहीतरी पूजा केली किंवा मी काहीतरी हे जप केला की माझा हा प्रश्न सॉल्व्ह होईल, अशा श्रद्धेपोटी आपण ते करण्याच्या मागे जातो. ते करावं, ते कशासाठी करावं, एनर्जी वाढवण्यासाठी. बरोबर. हां, एनर्जी वाढवण्यासाठी जप करणं उपयोगाचं आहे. जेव्हा श्रीराम जय राम जय जय हां. राम किंवा श्री स्वामी समर्थ किंवा जेव्हा तुम्ही पारायण म्हणता करणं. किंवा पारायण करता, तेव्हा होतं काय की तुम्ही स्वतःची एनर्जी हाय करता ना त्याच्यामध्ये, कारण निगेटिव्ह काहीच राहत नाही, कारण पूर्ण त्याच्यावर विश्वास राहतो. पण त्याच्याबरोबर कार्यही करायला पाहिजे. बरोबर. म्हणजे तुम्ही जे काही काम करताय ते करणंही तितकंच आवश्यक आहे. नुसतं त्याच्यावर हे राहून नाही चालणार आहे, अवलंबून राहून नाही चालणार आहे. त्याच्याबरोबर तुम्ही कामही करत राहिला तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो. पण ते नाही होत ना, म्हणून त्याचे रिझल्ट नाही. पण दोन्ही तुम्ही एकत्र राहिलात ना, दोन्ही म्हणजे धार्मिक पण असायला पाहिजे आणि त्याच्यावर स्पिरिच्युअल अवेकनिंग पण पाहिजे. म्हणजे स्पिरिच्युअल पण तुम्ही विचार करायला पाहिजे की मी कसे विचार करतोय, मी कसं जो लोकांशी वागतोय, मी कसं बोलतोय, हे जर तुम्ही करायला लागला ना तर दोन्हीच्या कॉम्बिनेशननी यश नक्की मिळू शकतं. मॅम, मला हे विचारायचं आता, स्पिरिच्युअल आणि धार्मिक म्हणजे स्पिरिच्युअल असं असतं, मग तुम्ही हे वेगवेगळं सांगताय, तर धार्मिक आणि स्पिरिच्युअल काय आहे ते जरा मला. हां, तेच. कारण आपण आता हिंदू धर्मामध्ये आपण जन्म घेतलाय, त्यामुळे आपले कुलदैवत आहे, बरोबर आहे. तुमची कुठली तरी कुलदैवत आहे, तुळजाभवानी आहे, माझी कुलदैवत आहे तुळजाभवानी किंवा तुमचे ज्योतिबा वगैरे असे जे काही आपण कुलदैवत मानतो, त्या कुलदैवताच्या वंशाचे आपण आहोत असं आपल्या पूर्वजांपासून आपण हे केले. कारण तसंच असतं ते, कारण आपण त्यांचेच वंशज आहोत म्हणून आपण म्हणतो की ही माझी कुलदैवत आहे आणि आपण त्याचं दर्शनाला जात असतो. हां, तर हा एक भाग झाला, कारण हे आपल्या हिंदू धर्माप्रमाणे आहे. तसं ख्रिश्चन धर्माप्रमाणे ते ह्याच्यामध्ये जातात, चर्चमध्ये जाऊन प्रे करतात. आणि मुसलमान धर्मामध्ये आलं असेल तर आपण मस्जिदमध्ये जाऊन ते जे काय नमाज पडणं, त्यांची प्रार्थना आहे ते आहे. पण ओरिजिनली जर तुम्ही बघायला गेलात तर हे सगळे देवदेवता म्हणजे ज्याच्यावर आपण श्रद्धा ठेवतो, ती जी काही हायर एनर्जी आहे ती कशाच्या फॉर्ममध्ये आहे, त्याला काही कुठलं रंगरूप नाही आहे ना, ते एनर्जीच्या फॉर्ममध्ये आहेत. आणि आपण सुद्धा काय आहोत, आपण पण एनर्जीच्या फॉर्ममध्ये आहोत, हो की नाही. आपण आता मी ह्या जेंडरमध्ये जन्म घेतलाय म्हणून मी एक स्त्री आहे, बरोबर आहे. आणि मग मला काहीतरी नाव दिलं गेलंय, कोणीतरी माझं मला बारशामध्ये नाव मिळालं, म्हणजे नामकरण आपण त्याच्यासाठीच करतो. तर हे जेव्हा आपल्याला जे नाव मिळतं, म्हणजे आपल्याला कोणीतरी ते नाव देतं आणि त्या नावाप्रमाणे आपला प्रवास सुरू होतो आणि मग आपण त्याप्रमाणे एज्युकेशन घेतो, मग आपण त्याच्यामध्ये आपण डिग्री मिळते आणि जे काही तो आपला प्रोफेशनचा भाग होतो. पण हे जे काही आपलं नाव आहे, आपल्याला मिळालेलं नाव आहे, आपण शिकून मिळवलेल्या आपल्या डिग्री आहेत आणि आपण एक कुठल्या तरी प्रोफेशनमध्ये काम करत आहोत. ही सगळी आयडेंटिटी जर आपण बाजूला ठेवली तर आपण शेवटी काय आहोत, एक एनर्जी फॉर्ममध्येच आहोत, जो आपला प्रवास पुढे राहणार आहे, बरोबर आहे. तर त्या एनर्जी बरोबर अलाइनमेंट होणं, हा झाला स्पिरिच्युअलिटीचा भाग. कारण ते स्पिरिट आहे, स्पिरिट म्हणजे आत्मा आहे आणि तो आत्म्याचा भाग आहे. आणि जेव्हा तुम्ही रिलिजियस म्हणता, म्हणून मी ज्या धर्मामध्ये जन्माला आले आणि त्याच्याप्रमाणे माझे काही रिच्युअल्स फॉलो करते, ते झालं धार्मिक. ते झालं रिलिजियस. त्यामुळे रिलिजियस असणं आणि स्पिरिच्युअल असणं हे दोन्ही भाग वेगवेगळे आहेत. पण स्पिरिच्युअलिटीमध्ये तुम्ही जेव्हा एनर्जी फॉर्ममध्ये राहायला लागता, म्हणजे एनर्जीमध्ये आपण आहोत, पण त्या एनर्जीशी जेव्हा अलाइन होता ना, तेव्हा गोष्टी मॅनिफेस्ट होतात. म्हणजे आता तुम्ही जे म्हणताय की मॅनिफेस्टेशनसाठी स्पिरिच्युअलिटी आवश्यक आहे का, तर आहे. का आहे, तर एनर्जी टिकवण्यासाठी. म्हणजे मी जेव्हा हाय एनर्जीमध्ये राहीन, हाय एनर्जी कशामध्ये राहील, पॉझिटिव्ह थिंकिंगमध्ये राहील. पॉझिटिव्ह विचार करायला लागले तर मी पॉझिटिव्ह हे राहणार, म्हणजे माझ्या वाईब्स कशा असणार, पॉझिटिव्ह असणार. पॉझिटिव्ह वाईब्स असणार तर माझी फ्रिक्वेन्सी काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार. आता हे सगळं आपण जे बोलतोय, पॉझिटिव्ह विचार असायला पाहिजेत, पॉझिटिव्ह वाईब्स तयार व्हायला पाहिजेत, मग आपण फील पॉझिटिव्ह करू आणि मग आपली फ्रिक्वेन्सी पॉझिटिव्ह राहील. हे का म्हणतोय, कारण आपण ज्या प्लॅनेटवर राहतोय ते प्लॅनेटच मुळी मुव्हिंग आहे, हो की नाही. पृथ्वी आपली
1680 पर आवर ह्यानी फिरते. मग आपण आत्तासुद्धा मुव्हिंगमध्ये आहोत. मग मी जे काही विचार करणार आहे की नाही, त्याच एनर्जीला मी युनिव्हर्सच्या एनर्जीला अलाइन होणार ना. बरोबर. कारण त्यांचं स्पीड जास्त आहे. आपलं जर आपण लोअर एनर्जीला सारखं राहिलो, म्हणजे माझं नशीबच असं का आहे, म्हणजे निगेटिव्ह विचार सारखं की मला कायम अपयशच येत असतं, मला प्रयत्न खूप केल्याशिवाय, म्हणजे माझं खडतरच लाईफ आहे, मला अडचणीच येत असतात, अशा पद्धतीने जर तुम्ही विचार करत असाल सतत निगेटिव्ह, किंवा जे सतत निगेटिव्ह न्यूज ऐकतो की काही ना काहीतरी घडतंय, आता जे युद्धाची परिस्थिती आहे, मग ते युद्धजन्य मग युद्ध होईल, मग असं होईल, मग तसं होईल, म्हणजे आता आपण त्या कशी न्यूज ऐकतो आणि मग त्याचा आपण कसा विचार करतो आणि रिॲक्ट आणि कसं त्याला रिॲक्शन देतो ह्याच्यावर आहे. आता सतत ॲक्सिडेंटच्या न्यूज ऐकणं, मग सतत बाहेर पडताना तुम्ही त्या फिअरमध्येच राहत असाल, पण बाहेर पडायचं तर तुम्हाला गाडी तर चालवायला पाहिजे, पण गाडी चालवताना तुमच्या मनामध्ये सतत ॲक्सिडेंटचा विचार असेल, तर तुम्ही त्या फिअर ह्या एनर्जीनी जर काहीतरी गाडी चालवला तर तुम्हाला अडचणी येण्याची शक्यता वाढतेच ना. तुम्ही जर त्याचा विचार नाही केला, म्हणजे म्हणून म्हटलं की पॉझिटिव्ह विचार करण्यासाठी पहिले निगेटिव्ह विचार कमी करायला पाहिजे. निगेटिव्ह विचार जेव्हा तुम्ही कमी करता तेव्हा ॲटोमॅटिक तुमच्याकडे राहतात ते पॉझिटिव्ह विचार. आणि हे होण्यासाठी ना आपल्याला स्पिरिच्युअल ह्याची गरज आहे, म्हणजे ते सायन्स समजून घेण्याची गरज आहे. बरोबर. म्हणजे स्पिरिच्युअल राहणं म्हणजे काय, तर ती समजून घेणं त्याचं की कसं राहू आपण. तुम्ही म्हणालात मगाशी की पॉझिटिव्ह थिंकिंग आपल्याला ठेवायची असते. पॉझिटिव्ह थिंकिंग जर आपल्याला कंटिन्यू ठेवायचे तर ते कसं करता येईल, त्याच्या मागे काय आपण टेक्निक्स वापरू शकतो, किंवा आपल्याला जर पॉझिटिव्ह राहायचं तर ते कसं आपण राहू शकतो? ओके, पॉझिटिव्ह राहण्यासाठी ना काय करायचं की सतत आपला सेल्फ टॉक ऑब्झर्व करायचा. मी आपला प्रत्येकाबरोबर स्वसंवाद चालू असतो, तो प्रत्येक व्यक्तीलाच माहीत असतो की मी काय विचार करते. तर तो जर आपण ऑब्झर्व करायला सुरुवात केली तर लक्षात येतं की मी किती पॉझिटिव्ह विचार करते. 1-2 मिनटं 3 मिनटं जेव्हा तुम्ही तो विचार करायला लागता तर मग लक्षात येतं की मी किती वेळा तरी निगेटिव्ह बोललं जातं. मग जेव्हा लक्षात येईल की निगेटिव्ह माझ्याकडनं सतत बोललं जातं आहे, तेव्हा स्टॉप म्हणायचं. स्टॉप टेक्निक वापरायचं, म्हणजे स्टॉप किंवा कॅन्सल असं तुम्ही म्हणायला लागलात ना की निगेटिव्ह विचारांची चेन आपण कमी करू शकतो, ब्रेक करू शकतो. मग त्या विचारांना प्रश्न विचारायचा, व्हॉट आय एम थिंकिंग, मी काय विचार करते, हा इज इट वर्थ, हा खरंच उपयोगाचा आहे का, म्हणजे हा विचार करून खरंच माझा फायदा होणार आहे का, मग व्हॉट नेक्स्ट. हे जेव्हा आपण स्टॉप टेक्निक सतत वापरू ना, तेव्हा एक आठवडाभरानंतर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही थोडा तरी तुमच्या निगेटिव्ह विचारांवर कंट्रोल करायला लागलेला आहात. तर हे टेक्निक तुम्ही नक्की वापरू शकता विचार कमी करण्यासाठी. त्याने पॉझिटिव्ह विचार वाढतात आपले, कारण निगेटिव्ह ब्रेक होत. निगेटिव्ह कमी व्हायला लागले ना की मग तुम्ही जे काही शिल्लक राहतात ते पॉझिटिव्हच. मग तुमच्यामध्ये ना हा भीती नाही राहणार. म्हणजे आता जे निगेटिव्ह विचार जेव्हा करतो तेव्हा कुठले फिलिंग करतो, फिअर, स्ट्रेस, एन्झायटी, बरोबर, हे हेच होतं ना आपल्याला की असं झालं तर, तसं झालं तर, हे नाही झालं तर, मग माझं आता काम नाही झालं तर, मग मला एवढे पैसे नाही मिळाले तर, मग माझं प्रमोशन नाही झालं तर वगैरे, माझ्या मुलाला एवढे मार्क नाही मिळाले तर, किंवा माझ्या मुलीचं लग्न नाही वेळेत झालं तर. म्हणजे आपण हे जे काही सतत, म्हणजे प्रत्येक एज ग्रुपमध्ये आपण, म्हणजे आता कॉलेजमधले मुलं कॉलेजच्या रिलेटेड विचार करा, मला ॲडमिशन नाही मिळालं तर, म्हणजे मिळायला पाहिजे, नाही मिळालं, म्हणजे त्या मुलांचं निगेटिव्ह होतं. किंवा जे घरातल्या आई असतील, आजी असेल, ह्या लोकांना काय की आपल्या मुलीच्या, म्हणजे असे विचार असतात, लग्न होईल की नाही, पुढे भविष्य कसं असेल, हे त्यांच्यासाठीचे विचार असतात. किंवा करिअर करणाऱ्या पुरुषाचं असं असतं की मला प्रमोशन मिळालं पाहिजे, म्हणजे आपल्या फॅमिलीच्या नीड्स भागवण्यासाठी त्यांना पैसे हवे असतात. मग ते त्यांना कुठल्या ह्याच्यात असतात, जर नोकरी करणारे असेल तर त्यांना वाटत असतं प्रमोशन व्हायला पाहिजे, किंवा बिझनेस करणारे असेल तर बिझनेस ग्रो व्हायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक जी व्यक्ती ज्या ह्याच्यामध्ये असते त्याप्रमाणे ते विचार करत असते. आणि ते झालं नाही तर हा त्यांचा मुख्य असतो. म्हणजे झालं नाही तर असा जेव्हा प्रश्न पडतो तेव्हा मग निगेटिव्ह विचार सुरू स्टार्ट होतात. बरोबर, की नाही झालं तर काय, म्हणजे असं होतं. शेवटी तुम्ही ते नेगेटिव्ह माइंडसेट बनवताय तिथे, हे कट करा, क्लोज बोला, स्टॉप म्हणा, स्टॉप म्हणायला लागा. स्टॉप म्हणायला लागल्यानंतर ते हळूहळू विचारांची सायकल तुमची कमी होते.
कारण जोपर्यंत तुम्ही आपण एका मिनिटामध्ये 32 थॉट क्रिएट करत असतो. म्हणजे दिवसभरामध्ये आपण 70 ते 80 विचार आपले तयार होत असतात. मग 70-80 विचारांमध्ये 70-80 हजार विचार 70-80 हजार विचारांमध्ये तर 50-1,000 विचार हे तुमचे कसं होणार आणि काय होणार असे जर होत म्हणजे तुमचा नेगेटिव्हचा रेशो जास्त आहे. असण्याची शक्यता असते. असेलच असं नाही, पण असण्याची शक्यता असते. जिथे तुम्हाला अपयशाला जर तुम्ही हे करताय, फेस करताय, याचा अर्थ तुम्ही निगेटिव्ह विचार जास्त करताय. जर तुम्ही पॉझिटिव्ह विचार करायला लागलात तर तुमच्यात यशस्वीच होणार ना. बरोबर आहे. असा विषय आहे तो. त्यामुळे ते विचारांपासून आपण सुरुवात करायला लागते की मी काय विचार करतोय. मग पुढचं असं होतं की मी कसं बोलतोय, मग मी कसं वागतोय, म्हणजे माझ्या किंवा दुसऱ्यांच्या विचारांना मी कसं रिस्पॉन्स करतोय. बऱ्याचदा काय होतं की ॲक्शनला रिॲक्शन दिली जाते, रिस्पॉन्स नाही दिला जात. बरोबर. मी एखाद्याने काय प्रश्न विचारलाय त्याच्यावर तुम्ही कसं रिॲक्शन देता. मग तुला असंच वाटतं का, मी असंच करतो का, अशा पद्धतीने जर असेल तर त्याला रिस्पॉन्स नाही म्हणतं, त्याला रिॲक्शन म्हणतो. पण मग रिस्पॉन्स द्यायला लागला तर तुम्हाला म्हणजे रिस्पॉन्स घेण्यासाठी थोडंसं पॉज व्हावं लागतं. मग पॉज घेतला तर तुम्ही रिस्पॉन्स देऊ शकता की या व्यक्तीला नेमकं काय म्हणायचंय. मग थोडीशी निगेटिव्हिटी तिथे कमी होते ना. जर तुम्ही बघितलं तर वाद होण्याचं कारण काय, आरेला कार्य केलं तरच वाद होतात, भांडणं होतात. मग कोणाशी असेल, घरच्या व्यक्तीशी असेल किंवा कलिग बरोबर असेल किंवा अजून तुमच्या काही बाहेर घरातून बाहेर म्हणजे जे काही लोकांशी तुमचा संपर्क येतो त्यांच्याशी असेल. पण हे जर तुम्ही पॉझिटिव्ह विचार करायला म्हणजे तसं जर तुमचं नेचर असेल, तुम्ही बनवलं म्हणजे तसं नसतं, ते आणावं लागतं. पर्पजफुली अवेअरनेस वाढवावा लागतो. अवेअरनेस वाढवला की मग आपल्याला लक्षात येतं की मी कसं वागते, म्हणजे कसं बोलतेय, आणि मग ते कमी करता येऊ शकतं. ओके मॅम, तसंच लॉ ऑफ अट्रॅक्शन हे कसं वर्क करतं? लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये कसं आहे ना, आता युनिव्हर्सच्या एनर्जीला जेव्हा तुम्ही अलाइन होता, जसं मी तुम्हाला मगाशी म्हणाले, त्याचप्रमाणे तुम्ही अट्रॅक्ट करता. आता तुम्हाला काय अट्रॅक्ट करायचं आहे, तुम्हाला चांगलं रिलेशनशिप, समजा आपण असं म्हणू, तिथं तुम्हाला चांगला रिलेशनशिप अट्रॅक्ट व्हायला हवं असेल तर तुम्ही आधी पहिला तसं दुसऱ्यांशी वागायला सुरुवात करायला पाहिजे ना. म्हणजे जर तुम्ही एखाद्याला, तुम्हाला रिस्पेक्ट हवाय तर तुम्ही रिस्पेक्ट द्यायला शिकायला पाहिजे. बरोबर. तुम्ही रिस्पेक्ट द्यायला लागलात, तुम्ही दुसऱ्यांना द्यायला लागलात तर दुसरे तुम्हाला द्यायला सुरुवात होईल. मग जर का रिलेशनशिपमध्ये सुद्धा तुम्ही लोकांशी कसे रिलेशन्स आहेत, म्हणजे तुमचे तुमच्या आईवडिलांबरोबर कसे रिलेशन आहेत, तुमचे तुमच्या बायकोबरोबर कसे रिलेशन आहेत, तुमचे तुमच्या मित्रांबरोबर कसे रिलेशन आहेत, हे जसं तुम्ही आता हे रिलेशन्स कसे चांगले राहणार, कसे राहतील तर तुम्ही त्यांच्याशी चांगलं वागलात, चांगलं बोललात, त्यांच्याशी त्यांचं समजून घेतलं की त्यांना माझी काय मदत होऊ शकते, मी कसं काय केल्यामुळे मग त्यांना छान वाटणार आहे. बरोबर. हे जेव्हा तुमचं वाढवाल तुम्ही प्रत्येकांबरोबर, तेव्हा तुम्ही चांगल्या रिलेशनच्या व्याख्येमध्ये तुम्ही बसाल की मी याचं एका व्यक्तीबरोबर चांगलं, 2 व्यक्तीबरोबर चांगलं, तर मग 10 लोकांबरोबर चांगलं. हो की नाही. त्यामुळे मग पार्टनर जर तुम्हाला अट्रॅक्ट करायचं असेल तर तुम्ही स्वतःबरोबर आधी तुमचं स्वतःबरोबरचं नातं तुमचं कसं आहे हे महत्त्वाचं आहे. आधी तुम्ही स्वतःला 100% आवडता का, तुम्ही जसे आहात तसं तुम्ही आधी स्वतःला समजता का, हो की नाही. त्याच्यावर तुम्ही दुसऱ्यांना जर का एखादा पार्टनर आपल्याला अट्रॅक्ट व्हायला पाहिजे असं तुम्हाला जेव्हा वाटतंय, तर मी माझं स्वतःबरोबरचं नातं जेव्हा चांगलं करेन तेव्हाच माझं दुसऱ्यांबरोबर माझं नातं चांगलं निर्माण होऊ शकेल, तर त्या व्यक्तीला मी आवडू शकेन. आधी मी स्वतःवर प्रेम करायला लागायला पाहिजे. तर आता लॉ ऑफ अट्रॅक्शन हा रूल म्हणजे हे जेव्हा आपण ऐकतो, आता तुम्ही ज्यांच्याकडनं तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन ऐकलं, हे सिक्रेट मूवीबद्दल किंवा सिक्रेट ह्या पुस्तकाबद्दल तुम्हाला माहिती आहे. त्यांची स्टोरी काय होती की त्यांना काय झालं की ज्या वेळेस त्यांना सुद्धा त्यांचं खूप काही लॉस झाला, त्यांना बिझनेसमध्ये लॉस झाला,
खूप सारे कर्ज झाले आणि मग त्यांना कुठून पैसे आणायचे हा प्रश्न पडला. म्हणजे कर्ज झाल्यावर ऑफकोर्स सगळ्यांना तसंच होतं. तर त्या काळामध्ये काय झालं, त्यांना खूप वाईट वाटत होतं, खूप रडत होत्या त्या. मग त्यांनी जेव्हा एका रात्री असंच झालं की ती पिलो घेऊन त्या पिलोमध्ये तोंड खुपसून रडत होत्या की मला कसं होणार आता, मी कसं उद्याचा दिवस हे करू, म्हणजे काय कसे पैसे मिळवायचे किंवा कसं कर्ज भागवायचे, असे त्यांना सगळे प्रश्न पडले. तर त्यावेळेस त्यांच्या मुलींनी त्यांना ही कन्सेप्ट एका पुस्तकामधनं त्यांना कळली की तुम्ही आहे त्याच्याबद्दल ग्रेटफुल असायला पाहिजे. बरोबर. जर आहे त्याच्याबद्दल तुम्ही जेव्हा ग्रेटफुल स्वतःला समजता, तेव्हा तुम्ही मिळवण्याची शक्यता वाढवता. तर त्यांना ते पुस्तक वाचल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की अरे मी का रडतीये इतका वेळपासून, की माझ्याकडे म्हणजे इतक्या गोष्टी आहेत. म्हणजे माझ्याकडे ही पिलो आहे. एक तर पहिली गोष्ट, ह्या पिलोनी मला आधार दिला. दुसरी गोष्ट, मला झोपण्यासाठी बेड आहे, मला राहण्यासाठी घर आहे. म्हणजे अशा जेव्हा गोष्टी माझ्याकडे बुद्धी आहे, मी विचार करू शकते, मी काम करू शकते, मी जिवंत आहे, म्हणजे ही जिवंत असण्याची जाणीव, हे सुद्धा त्यांना त्या क्षणाला जाणवलं. आणि तेव्हा सगळ्याला त्यांनी थँक्यू म्हणायला सुरुवात केली. म्हणजे त्या पिलोपासून, त्या बेडपासून, त्या घरापासून, ह्या सगळ्या गोष्टीला त्या थँक्यू 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 सगळ्यासाठी ग्रेटफुल राहायला लागल्या. तेव्हा त्यांना गोष्टी मिळायला सुरुवात झाली. म्हणजे त्यांना जो जॉब गेला होता, जॉब ऑपॉर्च्युनिटीज यायला सुरुवात झाली. म्हणजे त्यांना चांगला जॉब मिळाला, त्या जॉबमध्ये त्या प्रोग्रेस करू शकल्या. जॉबमध्ये प्रोग्रेस करू शकल्यावर पैसा मिळायला सुरुवात झाली. पैसे मिळायला सुरुवात झाल्यावर त्यांची कर्ज फिटायला सुरुवात झाली. म्हणजे आता हे शेवटी काय आहे की हे तुम्ही काय केलं, एनर्जीच वाढवली की नाही. ग्रेटफुल राहून, कृतज्ञ राहून तुम्ही तुमची एनर्जी वाढवली. आणि जेव्हा एनर्जी वाढते तेव्हा तुम्ही युनिव्हर्समधल्या गोष्टींशी अलाइन व्हायला सुरुवात होता. म्हणजे त्या फ्रिक्वेन्सी बरोबर तुमची एनर्जी, हाय एनर्जी, त्या फ्रिक्वेन्सीवर अलाइन होते. मग लॉ ऑफ अट्रॅक्ट, म्हणजे मग तिथे म्हणजे अट्रॅक्शनचा म्हणजे आकर्षणाचा सिद्धांत, लॉ म्हणजे नियम, आकर्षणाचा सिद्धांत, आकर्षणाचा नियम हा कधी लागू होतो, जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह आहात, तुम्ही कायम हायर एनर्जीमध्ये आहात, तेव्हाच तुम्ही त्या अट्रॅक्ट करू शकता. करेक्ट. पण आता तो शब्दच इतका रेग्युलर झालेला आहे, त्यामुळे लोकांना उत्सुकता आहे की मी काय काय अट्रॅक्ट करू शकतो. अट्रॅक्शनमध्ये तुम्ही सगळ्याच गोष्टी अट्रॅक्ट करू शकता ज्या ज्या तुम्हाला हव्यात. बरोबर. मग त्या मटेरियलिस्टिक गोष्टी असतील किंवा नसतील, म्हणजे नातं पण असू शकतं आणि घर, बंगला, गाडी, काही असू शकतं, म्हणजे जे काही आहे ते. पण हे सगळं केव्हा शक्य आहे, जेव्हा तुमच्यामध्ये पॉझिटिव्हिटी येईल तेव्हा. आणि पॉझिटिव्हिटी केव्हा येऊ शकते, जेव्हा तुम्ही असणाऱ्या गोष्टीसाठी कृतज्ञ राहाल, थँकफुल राहणार तेव्हा. आणि तुम्ही जेव्हा पॉझिटिव्ह विचार करणार, पॉझिटिव्ह विचार करायला लागलात, आहे पॉझिटिव्ह विचार म्हणजे परत ते आहे, असण्याच आहे ज्या गोष्टीसाठी, तेव्हाच मग होऊ शकतं. तसंच मॅम, हो ओपोनोपो ही जी प्रेयर आहे, बऱ्याच लोकांकडे मी आता ऐकतोय पॉडकास्ट, रील्स वगैरे मध्ये की हो ओपोनोपो ही खूप पॉवरफुल प्रेयर आहे. बरोबर. तर ह्या प्रेयर बद्दल मला जरा सांगा आणि ही का वापरतात? ओके. होपोनोपोनो प्रेयर ही हवाईयन बेटावरून आलेली आहे. हवाईयन बेटावर जेव्हा तिथला जो मुखिया असायचा, म्हणजे त्या बेटावरची तशी सिस्टीम होती की तिथे जो मुखिया असायचा तर त्याच्याकडे नेहमी प्रॉब्लेम्स घेऊन जायचे लोक. म्हणजे आपल्याकडे कसं आपण राजा असायचा आणि प्रजा असायची. मग प्रजेमध्ये जे काही प्रश्न असतील तर ते लोक त्या राजाकडे जायचे आणि राजा त्यांना सोल्युशन द्यायचं, की म्हणजे किंवा जे काही प्रॉब्लेम असतील, समजा 2 व्यक्तीमध्ये असतील किंवा 2 घराण्यांमध्ये प्रश्न असतील किंवा जे काही, किंवा जसं आता स्पिरिच्युअल गुरुकडे लोक जातात, माझा हा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम्स घेऊन जातात. ते गुरूंकडे जाणं वेगळं. आता त्या कुठल्या गुरूंकडे घेऊन जातात त्याच्यावर आहे. पण म्हणजे आता हे जर आज ॲज अ लाईफ कोच आम्ही जेव्हा म्हणतो, तर आम्ही सुद्धा प्रॉब्लेमच मदतच करतो ना सॉल्व्ह होण्यासाठी. तर जसं आपल्याकडे राजे महाराजे असायचे आणि
ते आपण बघितले, आपण स्टोरीमधनं ऐकलेलं आहे, बरोबर. किंवा आपण हिस्ट्री शिकताना आपल्याला माहित होतं की कसं राजा असायचं, तो प्रजेची काळजी घ्यायचा. मग प्रजेची काळजी घेणं म्हणजे काय, तर प्रजेचे प्रश्न असतील ते सोडवणं. तर तसंच हवाईयन बेटावर काय होतं, एक मुखिया असायचे आणि त्या मुखियाकडे हे जे काही तिथल्या लोकांमध्ये प्रश्न असतील तर ते प्रश्न घेऊन जायचे. मग ते त्यांना विचारायचे की काय झालं, तर दोन व्यक्तीमध्ये भांडण झालं असेल तर काहीतरी रिझन असेल, एका व्यक्ती काहीतरी चुकीचं बोलला वागला असेल आणि त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीला त्यांनी हर्ट केलं असेल किंवा मारामारी झाली असेल किंवा दोन घराण्यांमध्ये काहीतरी घरांमध्ये प्रश्न डिस्प्यूट असतील, तर असे प्रश्न त्या मुखियाकडे ते लोक घेऊन जायचे. तर ऐकून घेतल्यानंतर त्या मुखिया काय सांगायचे त्यांना की तुझ्या आता लक्षात आलेलं आहे की तू त्याला हर्ट केलं आहे, तू त्याला दुखवलं आहेस, तर तू त्याची माफी माग, तू त्याला सॉरी म्हण. आणि मग त्यांनी ह्याला सॉरी म्हटल्यानंतर त्यांनी माफ पण केलं पाहिजे. एक जण माफी मागतो तर दुसऱ्यांनी माफी केलं पाहिजे. त्यामुळे त्यांनी आय एम सॉरी आणि प्लीज फॉरगिव्ह मी असं हे 2 क्वेश्चन तर तुम्ही त्यांना विचारले तर तू मागशील सुद्धा आणि तो करेल सुद्धा. मग त्या दोघांनी एकमेकाला की आय एम सॉरी म्हटलं आणि प्लीज फॉरगिव्ह मी म्हटलं तर काय होणार, थँक्यू. ह्याला तर त्यांनी आभार मानले पाहिजेत ना ह्याच्यासाठी. मग ते त्यांना थँक्यू म्हणायचे. आणि मग आता आपले रिलेशन कसे झाले दोघांचे, भांडण मिटलं म्हणजे रिलेशन चांगले झाले, म्हणजे प्रेमाचेच रिलेशन झाले. म्हणून म्हटलं जायचं आय लव्ह यू. तर तेव्हापासून ही प्रेयर आली की आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. हे 4 सेंटेन्स म्हणजे हो पोनो पोनो. ते त्यांच्या हवाईयन बेटावरची ती लँग्वेज आहे, म्हणून ते हो पोनो पोनो आहे. मग ही प्रेयर जेव्हा ह्यू लेनला कळली, तर ह्यू लेन हे अमेरिकन एका सायकोलॉजिस्ट होते आणि त्यांना एका अशा वॉर्डमध्ये अपॉइंट केलं गेलं की जिथे सगळे क्रिमिनल्स होते. तर त्यांनी ही प्रेयर ऐकली होती हवाईयन तिथली. तर त्यांनी असं ठरवलं की आपण ही प्रेयर या लोकांचं एक एक्सपेरिमेंट म्हणून आपण ह्या क्रिमिनल्सवर करून बघू. आणि आता ते जे क्रिमिनल्स होते ते खूपच मोठे गुन्हेगार होते, म्हणजे त्यांनी किती मर्डरर होते, रेपिस्ट होते, अशा सगळ्या. तर हे जेव्हा त्यांनी त्याच्यावरती प्रेयर हे करायचं होतं, तर ती प्रेयर कशी ॲक्च्युली वर्क होते की हे जेव्हा गुन्हा घडतो तेव्हा त्या गुन्हेगारांनी काहीतरी विचार केलेला आहे, बरोबर आहे. आधी विचार येतो आणि मग कृती घडते. मग तो काहीतरी इतका अँगर, म्हणजे इतका पराकोटीचा राग किंवा अशी कुठली तरी निगेटिव्ह इमोशन की ज्याच्यामुळे त्यांच्याकडनं ही कृती घडली. तर त्या इमोशन्सना हील आपण ह्या प्रेयरनी करू शकतो असं त्यांना वाटलं आणि म्हणून त्यांनी तो प्रयोग करायचं ठरवलं. म्हणून त्यांनी काय केलं की जेव्हा त्यांना त्या वॉर्डवर अपॉइंट करण्यात आलं तर त्यांनी काय स्टाफला सांगितलं, तुम्ही फक्त त्या गुन्हेगारांची फाईल्स माझ्याकडे आणून द्या. त्यांनी काय गुन्हे केलेले आहेत ते मी फक्त बघणार आहे, मी कोणालाही भेटणार नाही. आणि त्याप्रमाणे ते काय करायचे, रोज ऑफिसमध्ये जायचे, प्रत्येक गुन्हेगाराची फाईल ओपन करायचे, त्यांनी काय गुन्हा केला आहे हे वाचायचे आणि मग त्यांनी काय फील केलं असेल, कुठल्या इमोशननी हा गुन्हा केला असेल, तर त्या इमोशन ते स्वतः फील करायचे आणि मग त्याला आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू ही प्रेयर म्हणायचे. तर त्यांनी त्याची रिस्पॉन्सिबिलिटी, त्या गुन्हेगाराच्या इमोशनची रिस्पॉन्सिबिलिटी ह्यू लेननी स्वतः घेतली, 100% रिस्पॉन्सिबिलिटी. आणि मग त्याला ते प्रेयर करायला लागले आणि जेव्हा ती प्रेयर करायला लागले तर लक्षात आलं की ते लोक बदलायला लागले, त्यांच्या बिहेवियरमध्ये बदल व्हायला सुरुवात झाली, ते शांत व्हायला लागले. मग त्यांनी अजून कंटिन्युअसली प्रार्थना केली आणि मग लक्षात आलं की 6-1 महिन्यानंतर ते इतके नॉर्मल वागायला लागले की त्या वॉर्डमध्ये ते जे काही मारामाऱ्या आणि ते करायचे, कारण त्याच प्रवृत्तीचे ते लोक होते, तर त्या प्रवृत्ती त्यांची कमी व्हायला लागली आणि मग ते शांत झाले इतके की ते नॉर्मल लोकांसारखे बिहेव करायला लागले. मग त्यांची जेव्हा सायकोलॉजिकल टेस्ट केली तर त्या टेस्टमध्ये सगळं नॉर्मल आलं आणि मग ते
त्यांना सोडण्यात आलं आणि ते नॉर्मल लोकांसारखे लेमॅनसारखे राहायला लागले आणि त्यांचं आयुष्यच बदलून गेलं. म्हणजे त्यांनी व्यवस्थित नोकरी काम धंदा करायला लागले, संसार करायला लागले आणि चांगलं आनंदी जीवन जगायला लागले. आणि तेव्हापासून ही होपोनोपोनो प्रेयर ही सगळ्या जगभरामध्ये वापरली जाऊ शकते. पण त्याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे का त्या फिलिंगला, कारण आपण मगाशी जसं म्हणालो की क्वांटम फिजिक्सनुसार आपण सगळेजण एकाच एनर्जीचे बनलेलो आहोत, म्हणजे एकाच एनर्जीचा भाग आहोत. मग त्यांनी काय केलं की त्यांच्यातल्या त्या इमोशनमुळे तयार होणाऱ्या एनर्जीला त्यांनी हील केलं. त्यामुळे होपोनोपोनो प्रेयर ही तुम्हाला सगळ्या ठिकाणी वापरू शकता तुम्ही. म्हणजे तुमच्या स्वतः म्हणजे आपल्याला जे काही प्रॉब्लेम्स आहेत, आता जेव्हा प्रॉब्लेम्स असतात कुठलेही प्रॉब्लेम्स, तर ते 4 एरियामध्ये असतात, बरोबर आहे. आयदर रिलेशनशिप, मनी, पैसा, हेल्थ आणि करिअर. तर आता तुम्ही करिअर म्हणत असाल तर करिअर ग्रो होण्यासाठी, म्हणजे करिअरमध्ये तुम्ही अपग्रेड होण्यासाठी, मिळवण्यासाठी तुम्ही काय फील करताय? माझं होतच नाही, माझं प्रमोशन होतच नाही, मला पैसे मिळतच नाही, मला काही ना काही सारखे हेल्थ इश्यू आहेत, अशा पद्धतीचे जर तुमचे विचार येत असतील, ते विचार आधी येत असेल, मग विचारांना तुम्ही तसं जर निगेटिव्ह फील करत असाल, तर त्या फिलिंगला जर तुम्ही होपोनोपोनो प्रेयर केलीत, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, तर तुम्ही हील होऊ शकता. मग हे कसं करायचं जरा सांगा. कोण आता जर करिअर बद्दल विचार त्याचे आहेत, एखाद्या व्यक्तींनी स्वतःला रिलेट कसं करून ती प्रेयर सांगायची? तेच म्हणते मी की तुम्हाला सतत आता हेल्थ इश्यू आहे, एखादा कुठला तरी मेजर आजार आहे, तर तो आजार झालाय, आता एखाद्या व्यक्तीला तो आजार झालेला आहे, बरोबर. आता ते झाल्यानंतर आधी त्यांनी ऐकलेलं असतं तो आजार झाल्यानंतर काय काय होऊ शकतं, बरोबर. मग तसंच जर ते विचार करायला लागले की मला आता हा इश्यू आहे म्हटल्यावर माझं असं होणार, तसं होणार, पुढे मला हे होणार, आणि मग शक्यता काय, तर त्या आजार वाढणार. मग हे फील काय होतंय, निगेटिव्ह लाईफचं, म्हणजे भीती होतीये ना. म्हणजे तुम्ही काय फील करताय, फिअर फील करताय. तर त्या फिअरला जर तुम्ही आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू ऐकले, तर तो फिअर हील होणार, तो निघून जाणार. आणि जसं जसं ते निघून जाईल तसं तसं तुम्हाला रिझल्ट येणार ना, बरं होण्याची शक्यता वाढणार ना तुमची, म्हणजे बरे होणार. म्हणजे ते जे नेगेटिव्ह विचार येत आहेत ते बोलून मग आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू असं बोलायचंय की कधी ते बोलायचं? हे फील काय करताय ना, त्या फिलिंगला तुम्ही आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, हे बघा, आजार झाल्यानंतर तुम्ही त्या आजाराचा काय परिणाम होणार ह्याच्याबद्दल विचार करता, बरोबर. त्या विचार करता तेव्हा तुम्ही फील काय करता, फिअर फील करता, निगेटिव्ह इमोशन फील करता ना. कुठलीही फिअर ही निगेटिव्ह इमोशन आहे. फिअर करता, भीती वाटते तुम्हाला की काय होणार, माझं कसं होणार, माझ्या फॅमिलीचं कसं होणार, मला जर हा आजार आहे तर मग पुढे जाऊन मला नाही, मी त्यात बरा होऊ शकलो तर काय होणार ना, माझ्या फॅमिलीचं कसं होणार, माझ्या मुलांचं कसं होणार, हेच विचार, हाच विचार की फील काय करता तुम्ही, फिअर, भीती. तर त्या भीतीला तुम्ही आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू नाही, तुम्ही जे फील करताय ना त्या फिलिंगला प्रेयर करायची. मग ती कंटिन्यूअस म्हणत राहायचं. 5-10 मिनिटं तुम्ही म्हटलात ना तरी तुम्ही त्याच्यामधनं तुम्हाला रिलॅक्स होतं, म्हणजे कमी. म्हणजे इन शॉर्ट, आपण जसं तुम्ही सुरुवातीला म्हणाला होतात की नेगेटिव्ह विचार आले की त्याला तुम्ही स्टॉप म्हणतो, तर ह्या प्रेयरनी तुम्ही त्याला स्टॉप करून एक प्रकारे तो विचारच आपण काढतोय मनातनं. नाही, आपण फिलिंग काढतोय. स्टॉप टेक्निक वापरून आपण निगेटिव्ह विचार कमी करतो, म्हणजे ऑटोमॅटिक पॉझिटिव्ह विचार वाढतात. हे इथपर्यंत झालं. पण तुम्ही आता म्हणालात की एखादा आजारी व्यक्ती आहे तर त्याच्यासाठी होपोनोपोनो प्रेयर कशी वापरायची, तर त्या आजारांबद्दल ती व्यक्ती जे काही फील करते त्या फिलिंगला होपोनोपोनो प्रेयर करायची. ओके. मग तो आजार बरा व्हायला मदत होते. तुम्ही म्हणालात 5 ते 10 मिनिटं तरी तुम्ही म्हणा रोज. जेव्हा जेव्हा फील करता तेव्हा, म्हणजे त्याला काही असं ठराविक गोष्टी किंवा ठराविक 108 वेळा म्हणायलाच पाहिजे किंवा 4 जप म्हणायला पाहिजे असं नाहीये. जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटतं तेव्हा तुम्ही ती प्रेयर करायची. मग तुम्ही हील होऊ शकता. हे झालं हेल्थ बद्दल. आता
करिअर बद्दल सगळ्या ठिकाणी सेमच सेम फिलिंग आली, ज्या ठिकाणी फील करतात हा फील करून प्रेयर म्हणायचे. हो सो असंच आपण मनीला पण करू शकतो हो आणि रिलेशनशिपला पण. सगळ्या ठिकाणी करू शकतो. ओके. सगळ्या ठिकाणी. आता मी जसं तुम्हाला म्हणाले की आता मी ट्रॅफिकमधनं एका ठराविक, आता मी इथे पोहोचणार होते बरोबर, तर मला तुम्ही जे टायमिंग दिले त्या टायमिंगमध्ये मला जर तिथे यायला पाहिजे असेल तर मध्ये काय अडचणी येऊ शकतात, ट्रॅफिक लागू शकतं, सिग्नल्स लागू लोकेशन शकतात, थोडं मागे लोकेशन पुढे मागे होऊ शकतं. मग जेव्हा मला असं वाटते की तुम्ही दिलेल्या वेळेला मी पोहोचू नाही शकत, असं समजा माझ्या मनात विचार आला, हा आधी माझ्या मनात विचार आला की काय होतं, अरे मी वेळेवर नाही पोहोचले तर, म्हणजे त्यांनी वेळेवर काम नाही झालं तर, मग त्यांना पुढचं अपॉइंटमेंट असेल त्या वेळेत माझं काम पूर्ण नाही झालं तर. आता हे जेव्हा विचार यायला सुरुवात होतात म्हणजे हे सगळे काय झाले, निगेटिव्ह विचार झाले बरोबर. आता हे निगेटिव्ह विचारांना मी फील काय केलं, एन्झायटी बरोबर, स्ट्रेस बरोबर, हे सगळं मी फील करायला आले की नाही, अँगर की का नेहमी वेळेवर, चिडचिड होते, इरिटेशन की आत्ताच सिग्नल लागला का, आत्ताच ट्रॅफिक लागायला पाहिजे होतं का, हेच वेळ मिस निघाल्यावर नेमकं ट्रॅफिकचं लागतं वगैरे, असं आपण विचार करतो. मग हे सगळे विचार काय होतात, निगेटिव्ह विचार आधी विचार येतात, विचार आल्यानंतर आपण फील करायला लागतो. त्या फिलिंगला जर तुम्ही आय एम सॉरी, इट्स ओके, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, असं जर प्रेयर म्हणायला सुरुवात केली तुम्हीही, तर ॲटोमॅटिक ह्या निगेटिव्ह फिलिंग्स कमी कमी व्हायला लागतात. आणि तसं झालं आणि ते सवयीचं झालं ना तर तुम्ही वेळेवर पोचता. म्हणजे आता रिअल एक्सपिरियन्स आत्ताचा जसं म्हणून म्हणजे आपण हेच ह्यालाच म्हणतो आपण स्पिरिच्युअल अवेकनिंग, की तुम्ही जेव्हा ह्या सगळ्या गोष्टीकडे कशा पद्धतीने बघायचं हे जेव्हा तुमच्यामध्ये यायला लागतं ना, तेव्हा तुम्ही ते ऑटोमॅटिक वापरायला सुरुवात, म्हणजे त्याच्यावर विश्वास बसायला लागतो. शेवटी काय की तुम्ही, मी सांगितलं तुम्ही ऐकलं, पण माझ्या सांगण्यावर तुमचा विश्वास पण तितकाच महत्वाचा आहे. तुम्ही जर विश्वास ठेवून ते प्रेयर करायला सुरुवात केली तर रिझल्ट नक्की येणार, हो की नाही. हा विषय आहे तो, तर तो विश्वासाचा भाग आहे. मॅम, पैशांना घेऊन ना बऱ्याच लोकांना प्रश्न असतात की पैसे मॅनिफेस्ट कसे करायचे. तर जी फिलिंग तुम्ही आता सांगितली की पॉझिटिव्ह फिलिंग पण तुम्ही आली तुमच्या मनामध्ये, त्या फिलिंग नंतर तुम्ही होपोनोपो प्रेयर म्हणत राहा, तर नेगेटिव्ह जसं कमी होतात तसं पॉझिटिव्ह पण इन्क्रीज होणारच बरोबर. पण एक एकदा ना मॅम असं सिच्युएशन पण येते, बऱ्याच लोकांसोबत ही होते, आपल्याकडे कोण कधी पैसे मागतं, पैसे असतात, आता फॉर एक्झाम्पल कोणी मला 1000 रुपये मागितलेत, माझ्याकडे 2-3 हजार रुपये आहेत पण मला ते पैसे नाही द्यायचे, तेव्हा मी काय करू शकतो त्यातून, कारण की माझा तो फ्रेंड आहे, मला त्याला जपायचं पण आहे, त्याला नाही म्हणून मला असं वाटतं कुठेतरी त्याला आमच्यामध्ये दुश्मनी होईल किंवा तो माझ्याशी बोलणं बंद करेल की पैसे नाही दिला, मदत नाही केला. तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हा क्षण येतो जिथे ना आपले फॅमिली मेंबर किंवा आपले रिलेटिव्स, फ्रेंड्स, फॅमिली कोण ना कोणतरी पैसे मागताना आपण त्यांना स्ट्रेट अवे म्हणतो की माझ्याकडे पैसे नाहीये. सो ह्याला पॉझिटिव्हली आपण कसं हँडल करू शकतो. आता हा जेव्हा तुम्हाला असं कोणीतरी मागतायत पैसे आणि तुम्हाला, आता आपण आत्ताच जे बोललो, तुम्ही फील काय करता ह्याच्या बाबतीत सुद्धा, की जर एखाद्या व्यक्तीने माझ्याकडे पैसे मागितले आणि तो माझा मित्र आहे किंवा माझा रिलेटिव्ह आहे, जवळचा आहे, तुम्ही म्हणतात मी जर त्याला पैसे देण्याला नकार दिला तर माझं रिलेशन खराब होण्याची शक्यता वाटते तुम्हाला, ही तुम्हाला काय वाटली? नेगेटिव्ह फिलिंग म्हणजे काय? भीती. आणि एक भीती ही पण की द्यायला प्रॉब्लेम नाहीये, आपण एक्सपेक्ट काय करतो त्यांनी वेळेत परत पण द्यावे, बरोबर, पण ती पण भीती येणार की नाही दिले तर, बरोबर, ती पण एक भीती येते. बरोबर. पण आधी आपण काय म्हणतो की कुठलाही प्रसंग किंवा कुठलीही घटना होण्याच्या, म्हणजे ती घटना होताना किंवा ती व्यक्तींमध्ये, 2 व्यक्तींमध्ये किंवा 2 कुठल्याही सिच्युएशनमध्ये असताना मी फील काय करतोय हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता तुम्ही म्हटलात एखाद्याने माझ्याकडे पैसे मागितले, माझ्याकडे पैसे आहेत पण मला द्यायचे नाही आहेत का, कारण मला आता नाही द्यायचे त्या व्यक्तीला, कारण काहीच नाही आहे, म्हणजे की आणि पण तुम्हाला ही पण भीती वाटते की मी आता त्याला नाही म्हणतोय पण त्याच्यामध्ये माझं नातं तर खराब होणार आहे, होणार नाही ना, ही पण तुम्हाला भीती वाटते. तर तुम्ही आधी पहिला काय करायला पाहिजे, कुठल्याही प्रसंगाच्या मध्ये मी काय फील करतोय ते पहिला ऑब्झर्व करायला पाहिजे. त्या फिलिंगला अगोदर होपोनोपोनो प्रेयर करून शांत करायला पाहिजे. मग तुम्ही त्याला ऑप्शन देऊ शकता किंवा तुम्ही की डायरेक्ट नाही म्हणण्यापेक्षा
हां, डायरेक्ट नाही म्हटलं तर रिलेशन खराब होणार आहे हे तुम्हाला माहिती आहे म्हणून तुम्ही Correct. घाबरताय. हम्म. हां, पण ऑप्शन तुम्ही त्या फिलिंग्सला जर का न्यूट्रल केलं, नॉर्मल केलं, होपोनोपोनो प्रेयर करून, तर तुमच्याकडे ऑप्शन जे येतील ना, हम्म. त्याच्याने तुम्ही त्याला सजेस्ट करू शकता, हे बघ पैशाची तर तुला गरज आहे, आत्ता तरी माझ्याकडे नाही आहेत, म्हणजे तुम्हाला माहिती आहे तुमच्याकडे आहेत, पण तुम्हाला द्यायची इच्छा नाही आहे असं तुम्ही म्हणालात. तर मग म्हणते ते आत्ता तर मी नाही देऊ शकत आहे, पण मी तुला ऑप्शन देऊ शकतो की ह्या पद्धतीने इथे जर का तू अप्लाय केलास किंवा ह्या बँकेकडून जर तू आता हे अमाऊंट तुझी एवढी मागितली तर तुझी नीड तर होईल, आता जी Correct, काय हां. तुझी गरज आहे तर ती तुझी भागू शकते. ह्याच्यामध्ये काय होतं, रिलेशन पण खराब होणार नाही, तुम्हाला पण भीती राहणार नाही, हां. तुम्ही जे निगेटिव्ह फील करताय म्हणजे आतमधनं तुम्हाला असं गिल्ट वाटतोय की अरे आपण आपल्या मित्राला मदत नाही करू शकत आहे, तर त्या गिल्टला पण तुम्ही होपोनोपोनो प्रेयरनी घालवू शकता हां. आणि त्यालाही मदत होऊ शकते. Yes. तुम्ही त्याला सजेस्ट करू शकता की हे तू हे कर आणि इथे जा आणि इथून ह्याच्यातून मिळू शकतील तुला पैसे Correct. आणि त्यातनं तुझी नीड भागू शकेल, असं आपण करू शकतो. ह्यामध्ये मॅम व्हिज्युअलायझेशन हा पण एक प्रकार असतो. आपण जसं म्हणतो ते व्हिज्युअलाइज करायचं, हे कसं वर्क करतं हे? व्हिज्युअलायझेशन हे एक टेक्निक आहे. हां, आता व्हिज्युअलायझेशन टेक्निक आपण वापरू शकतो, म्हणजे आपल्याला जे हवं आहे हां, ते आपण चित्ररूपामध्ये आधी बघणं, ह्याला म्हणायचं व्हिज्युअलायझेशन. हां, आता तुम्हाला आता इथे पॉडकास्ट करण्यासाठी म्हणजे जर का मला वाटतंय की मला पॉडकास्ट करावा, तर त्याच्यासाठी मी व्हिज्युअलायझेशन टेक्निक वापरू शकते. मी व्हिज्युअलाइज करू शकते की कसं असेल, कसा कॅमेरा असेल, कसे लाईट्स असतील, मी कसं बसलेलं असेल, कसे माझा इंटरव्ह्यू घेतला जाईल, कसे मला प्रश्न विचारले जातील, हे समजा मी मेडिटेशनमध्ये सगळं व्हिज्युअलाइज केलं. Okay. हां, तर आणि आपण सगळं स्टार्टपासून म्हणजे कसं एंट्री केल्यापासून ते माझं पूर्ण शूट होऊन मी बाहेर अच्छा. येईपर्यंतचं Visualize. व्हिज्युअलायझेशन स्पेसिफिक अगदीच बारीक सारीक गोष्टीचं सगळं करायला पाहिजे, म्हणजे नुसतं आले गेले असं नाही. कसं कॅमेऱ्याची पोझिशन असू शकते, कसा वेळ असू Conversation शकेल, कसं झालं? कन्व्हर्सेशन कसं हां. असू शकेल, कशी चेअर असू शकेल, मी कसं बसलेलं असू शकेल, कशा पद्धतीचे प्रश्न येतील, कशा पद्धतीने मला उत्तरं देता येतील, हे सगळ्या पद्धतीचं जर का व्हिज्युअलायझेशन तुम्ही केलं तर तुम्ही तसंच्या तसं तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही मिळवता. ओके. जसं की तुम्ही आता इंटरव्ह्यूजमध्ये ऐकलं असेल की क्रिकेटर्स मॅच सुरू व्हायच्या आधी म्हणजे विराट कोहली म्हणजे बरेच क्रिकेटर्स सांगतात Visualize केलेलं, त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही ऐकलं असेल की ते सगळं व्हिज्युअलाइज करतात, म्हणजे मॅच सुरू झाल्यापासून की मला कसा बॉल येईल आणि मग मी कसा त्याला कसा त्याला खेळेल मी. अशा पद्धतीचं सगळं व्हिज्युअलाइज Yes. करतात ते, की जेणेकरून जेव्हा परफॉर्म करण्याची वेळ येते तेव्हा तुम्हाला ती मदत होते, Execute कारण ते बरोबर होतं. ऑलरेडी झालेलं असतं, म्हणजे तुमच्या Mindमध्ये तुम्ही सबकॉन्शियस proper, माइंडमध्ये ते प्रोग्राम झालेलं असतं. कारण आपण हे सगळे जण आपण जे आहेत ना, आपण सबकॉन्शियस प्रोग्रामिंगवरच आपल्या सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात, कारण सबकॉन्शियस माइंड आपल्याला ड्राईव्ह करत असतं की आता त्यांनी प्रॅक्टिस केलेली असते ना, प्रॅक्टिस खूप झालेली असते, कसं खेळायचं टेक्निक सगळं माहीत झालेलं असतं, ते सगळं व्हिज्युअलाइज केलं की त्याप्रमाणेच तुम्ही करायला लागता, की म्हणून ते व्हिज्युअलाइज टेक्निक उपयोगी पडतं. मॅम तसंच जर समजा एखाद्या व्यक्तीला सॅलरी त्यांची इन्क्रीज करायची तर त्यासाठी त्यांनी काय करावं? सॅलरी इन्क्रीज करण्यासाठी आधी पहिला मनीबद्दलचा माइंडसेट चेंज करण्याची गरज आहे. की पैशाबद्दल ते काय विचार करतात. मनी मॅनिफेस्ट करायचे आहेत, म्हणजेच तुम्हाला आता म्हणण्याप्रमाणे सॅलरी इन्क्रीज करायचे, म्हणजे मला हवे तसे पैसे मला मिळायला हवेत असं तुम्हाला वाटतंय. पण त्याच्या आधी तुमचा माइंडसेट मनीबद्दलचा कसा आहे, मनीबद्दल तुम्ही कसा विचार करताय, पैसे मिळतात का, मिळवण्यासाठी म्हणजे मला जर तुमच्या मनामध्ये सारखं असं असेल की माझे पैसे कधी वाढूच शकत नाही, म्हणजे पैशाबद्दलचे तुमचे बिलीफ्स काय आहेत, पैसे मिळवण्यासाठी खूप कष्टच करायला लागतात, सहज पुढे पुढे करणाऱ्यांनाच त्यांचं इन्क्रीमेंट होतं, म्हणजे पैसेवाल्यांकडेच पैसा जातो, मला इतके वर्ष मी स्ट्रगलच करतोय, माझ्याकडे सहज पैसे कधी येतच नाहीत, हा जर माइंडसेट असेल तुमचा आणि तुम्हाला की हे सॅलरी इन्क्रीज व्हायला हवी असं वाटत असेल तर ती नाही होऊ शकत ना. आता हे विचार जे आहेत हे सगळे काय आहेत,
परत Negative. निगेटिव्ह हा. विचार आहेत. म्हणजे त्या निगेटिव्ह विचारांना तुम्ही पॉझिटिव्ह विचारांमध्ये कन्वर्ट करायला पाहिजे. करेक्ट. आता ते कसं करायचं, तर त्याचे टेक्निक्स म्हणजे ॲफर्मेशन्स. ॲफर्मेशन्स तुम्ही जर का मला इतके इतके पैसे मिळाले आहेत, असं जर तुम्ही सतत म्हणाले, मला आता जे काय तुम्हाला सॅलरी इन्क्रीज हवी आहे हां, तर तुमची आता करंट सॅलरीज किती आहे, त्याच्यात जर दुप्पट तुम्हाला सॅलरी हवी आहे असं तुम्ही जर हे करताय, तर तशी तेवढी सॅलरी मला मिळाली आहे, अशा पद्धतीने तुम्ही जर ॲफर्मेशन्स म्हणायला सुरुवात केलीत, तर तुमचा मनीबद्दलचा माइंडसेट चेंज होईल ना, पॉझिटिव्ह माइंडसेट होईल. आणि पॉझिटिव्ह माइंडसेट जर झाला, असं तुम्ही सतत तसे ॲफर्मेशन बोलायला सुरुवात केली, तर काय होणार आहे, त्याच्यामुळे सतत वाढल्यामुळे तुम्ही ते फील पण करायला लागणार आहात की मला एवढे पैसे मिळाले, तर मला आता 50,000 मिळतात आणि जर मला ₹1,00,000 मिळाले दर महिन्याला, तर मी कशी लाईफस्टाईल जगेन, हे जर तुम्ही फील करायला लागलात ना, तर तुमचं तिकडे इन्क्रीज होणार. करेक्ट. तुम्ही पॉझिटिव्ह माइंडसेटनी करणं आवश्यक आहे. निगेटिव्ह माइंडसेट असेल आणि इन्क्रीज व्हायला वाटत असेल, तर त्याची शक्यता कमी आहे. मॅम, मला ना एक असा प्रश्न आहे की खरा आनंद म्हणजे काय आणि आपण तो कसा मिळवू शकतो? खरा आनंद आपल्याला कधी मिळू शकतो, जेव्हा तुम्ही इंटरनली पीसफुल आहात, शांत आहात. पीसफुल लाईफ जेव्हा जगतो तेव्हा आपण खरा आनंद फील करू शकतो. आणि प्रत्येक व्यक्तीला त्याचा खरा आनंद काय आहे ते त्या व्यक्तीलाच माहीत असतं. पण तो खरा आनंद मिळवण्यासाठी ते 4 पिलर आहेत. पहिली गोष्ट काय आहे की आपण हेल्दी असणं आवश्यक आहे. तुमचं उत्तम आरोग्य पाहिजे, आणि उत्तम आरोग्य आहे आणि तुमच्याकडे समृद्धी आहे, तुमच्याकडे पैसा आहे, आणि तो जर तुम्हाला सहज मिळाला असेल, तर ह्या 3 गोष्टी जर असतील, तर तुम्ही काय असता, समाधानी असता. बरोबर आहे. उत्तम आरोग्य आहे, भरपूर पैसे आहेत आणि मला सहज मिळाले आहेत म्हटल्यानंतर आपण समाधानी आनंद जगू शकतो. आणि जेव्हा समाधान मिळतं ना, तेव्हा खरा आनंद मिळतो. पण ह्याच्यापैकी जर काहीही नसेल, म्हणजे आरोग्य चांगलं नसेल पण पैसा आहे, तर तुम्हाला समाधान मिळणार का? नाही मिळू शकत. कारण काय, आरोग्याचेच प्रश्न काही नाही काहीतरी सतत चालू आहेत. पण उत्तम आरोग्य आहे पण पैसे नाही आहेत, तरी सुद्धा तुम्ही समाधान नाही मिळू शकत. हे दोन्ही आहे, पण आयुष्यामध्ये सतत स्ट्रगल आहे. म्हणजे मला सहज नाही मिळत आहे, मला काहीही मिळवण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात, खूप स्ट्रगल करावं लागतं. खूप लोकांच्या तोंडी तुम्ही ऐकलं असेल की माझ्या आयुष्यात स्ट्रगलच आहे, सहजासहजी मला काही मिळतच नाही. आता हा परत निगेटिव्ह माइंडसेट आहे की मला सहज मिळत नाही. मग तो चेंज करण्यासाठी आपण ॲफर्मेशन्स वापरू शकतो, स्टॉप टेक्निक वापरू शकतो. हे जेव्हा आपण करू आणि जेणेकरून आपला तो माइंडसेट चेंज करू की मला सहज मिळत आहे, तेव्हा तुमचं समाधानाकडे जाण्याचा तुमचा प्रवास होतो. आणि जेव्हा हे 3 गोष्टी असतात आणि जेव्हा तुम्ही खरोखर समाधानी असता ना, तेव्हा तुम्ही खरे आनंद असता. मग तो खरा आनंद आपल्याला मिळवण्यासाठी आपल्याला बँक बॅलन्स किती आहे ते महत्त्वाचं नाही आहे, हो की नाही. मला हेच 3ही गोष्टी आहेत. मी उत्तम आरोग्यपूर्ण आहे, मला कुठल्याही हेल्थचा प्रश्न नाही आहे आणि माझ्याकडे पैसा आहे आणि मला तो सहज हे सगळे टेक्निक मिळून मिळालेलं आहे, तर आम्ही समाधानी आहे आणि मग खरा आनंद, त्याला आपण खरा आनंद मिळवू शकतो. आणि खऱ्या आनंदामध्ये तुम्ही कितीही काय राहू शकता, तो टेम्पररी नसतो. जेव्हा मटेरियलिस्टिक गोष्टीचा आनंद असतो की माझ्याकडे मर्सिडीज गाडी आणली मी की मी आनंदी आहे, तर ती आणण्यापुरतंच, आणून झाली की संपलं. करेक्ट, हो की नाही. म्हणजे आहे तेवढ्यापुरतं, आता ती मिळून झाली, आता दुसरं काहीतरी, आता हे झालं, आता माझ्याकडे ते, म्हणजे जसं 1 BHK फ्लॅटमध्ये राहणारे लोक आधी म्हणतात माझ्याकडे 1 BHK, मग ते झाल्यानंतर त्यांना वाटतं की आता 2 BHK पाहिजे, म्हणजे आता 2 BHK कडे मिळवण्यासाठी त्यांचं प्रवास सुरू होतो. मग ते मिळवल्यानंतर मग तो अजून कसा इंटेरियर करून कसं करता येईल अजून छान, मग ते झालं राहून की मग 3 BHK कडे. म्हणजे प्रत्येक माणसाला प्रगती करण्यासाठी हे सगळं करणं आवश्यकच आहे, पण ते म्हणजे म्हणजे आपल्या स्वतःला हे करणं झालं, तो खरा आनंद नाही होऊ शकत, कारण तो हव्यास असतो, तो न संपणार आहे. खरा आनंद आपल्याला ह्याच 3-4 गोष्टी, आपल्याला समाधानी आयुष्य जेव्हा जगायला लागतो ना, तेव्हाच खरा आनंद मिळू शकतो. मॅम, तुम्ही म्हणालात मगाशी की अफर्मेशन्स द्यायचेत आपल्याला, आणि अफर्मेशन्स दिल्यानंतर आपल्याला सोबत तशी गोष्ट घडते, तर एक्झॅक्टली हे अफर्मेशन्स म्हणजे काय आणि ह्याचा खरं फायदा होतो का? ॲफर्मेशनचा फायदा होतो, नक्कीच फायदा होतो. पण ॲफर्मेशन म्हणजे काय की एखादी गोष्ट मला हवी आहे, ती माझ्याकडे आहे
असं जेव्हा तुम्ही बोलायला सुरुवात करता तेव्हा तुम्हाला ती मिळते. हां, आता आपण कसं आहे, मला स्वतःला पीसफुल राहायला पाहिजे असं मला वाटत असेल, मी पीसफुल नाही आहे, मला सतत एन्झायटी, स्ट्रेस अशी माझी पर्सनॅलिटी आहे. पण मला हवं आहे पीस, तर मी काय अफर्मेशन देऊ शकते, आय एम अ पीसफुल सोल. ओके. हो की नाही? आय एम अ पॉवरफुल सोल. मला जे व्हायला हवं ते मी आहे असं जेव्हा म्हणायला सुरू करणार आहे ना, तेव्हा मी होणार आहे. ह्या प्रोसेसला म्हणतात ॲफर्मेशन्स. म्हणजे पॉझिटिव्ह इंटेन्शन. पॉझिटिव्ह इंटेन्शननी जेव्हा तुम्ही वाक्य बोलायला सुरू करता तेव्हा तुम्ही होण्याच्या शक्यता वाढते. कारण कसं असतं, आता आपण हे बघ, कॉन्शियसली आपण एकमेकाबरोबर बोलतोय. हे झालं कॉन्शियस माइंड. बरोबर. आणि जेव्हा आपण गाढ झोपेमध्ये असतो ते असतं अनकॉन्शियस माइंड. आणि पूर्ण 24 आवर्स जे चालू असतं ते सबकॉन्शियस माइंड हे आपलं 24 आवर्स चालू असतं आणि ते सगळ्या सेन्सेसनी चालू असतं. म्हणजे आपण डोळ्यांनी बघतो, वास घेतो, टेस्ट करतो, टच करतो, ह्या सगळ्या ऐकतो. हे आपल्या ज्या सगळ्या सेन्सेसमध्ये सबकॉन्शियस माइंड सतत चालू असतं. म्हणजे सतत त्याचं ग्रास्पिंग चालू असतं. म्हणून आपल्याकडे मेमरीज आहेत, आपल्याकडे सगळे आहेत ना, आपल्याला सगळं आठवतंय ना, आठवत असतं. आता मी तुम्हाला जसं सहज प्रश्न विचारला की तुम्ही 5th स्टँडर्डला असताना तुम्हाला मॅथ्स शिकवायला कोणत्या टीचर होत्या, तर तुम्ही फ्रॅक्शन ऑफ सेकंड तुम्हाला लक्षात राहतं. हे कसं आहे, हे सगळं सबकॉन्शियस प्रोग्रॅमिंग आहे. बरोबर. तर सबकॉन्शियसमध्ये लहानपणापासून आपण जे बघत आलेलो आहे, जे ऐकत आलेलो आहे, जे वाचत आलेलो आहे, ते सगळं सेव्ह असतं, ते सगळं रेकॉर्डिंग असतं. त्याला ते सबकॉन्शियस माइंड. मग आपण जर लहानपणापासून आपल्या स्वतःबद्दलचे विचार आपण काय, जर का लोकांनी आपल्याला जे काय बोलतो ते आपण एक्सेप्ट करतो. मग तू असाच आहेस, मग तू तसाच आहेस, मग तू असे आपल्याला ॲडजेक्टिव्ह लावले जातात. आता ते ॲडजेक्टिव्ह घेऊनच आपण मोठे होतो. मग आपल्याला वाटतं मी तशीच आहे. आता तुम्हाला जर कोणी म्हटलं तू आळशी आहेस, तर तुम्ही काय म्हणता, हो मी आहेच लेझी. मग तुमचं कंडिशनिंग तुम्ही स्वतःला करून घेता की मी आळशी आहे. मग तुमचं सबकॉन्शियस प्रोग्रॅमिंग झालंय की मी आळशी आहे. आणि आत्ताच्या ह्याच्यामध्ये तुमच्याकडनं कामं केली जात नाहीत, होत नाही, प्रोकास्टिनेशन होतं, मी नंतर करेन असं होतं. मग तुम्हाला त्याची आत्ता जाणीव होते की अरे मी खरंच लेझी आहे, मी सतत पुढे गोष्टी ढकलत जातो. मग आपल्याला काय करायचं आहे, ॲफर्मेशनच्या थ्रू मी नाही आहे आळशी, तर मी काय आहे, मी लेझी नाही आहे, तर मी काय आहे, मी ॲक्टिव्ह आहे. बरोबर. मग ही ॲफर्मेशन द्यायला पाहिजे, आय एम ॲक्टिव्ह. मी ॲक्टिव्ह आहे, मी सगळी कामं परफेक्ट वेळेमध्ये करतो, मला सतत काम करायला आवडतं, मला सतत कामामध्ये राहायला आवडतं. हे जेव्हा तुम्ही स्वतःला ॲफर्मेशन द्यायला सुरुवात कराल तेव्हा ते तुमचं आधीचं सबकॉन्शियस प्रोग्रॅमिंग जे निगेटिव्ह झालेलं आहे, लेझीनेस, ते जाईल आणि मग तिथे नवीन तुमचं हे होईल की मी तसं आहे. आता तुम्हाला कॉन्फिडन्स आहे, आय एम कॉन्फिडंट, करेक्ट, आय एम एन्थुझियास्टिक, आय एम हेल्दी. आता मला उत्तम आरोग्य, आता कोणाला सतत तक्रारी चालू असतील हेल्थच्या, काही ना काहीतरी डोकं दुखतंय, काहीतरी चालू असतं, काही ना काहीतरी लोकांच्या तक्रारी सतत चालू असतात. तुम्ही जर हेल्दी आहे, आय एम हेल्दी असं रोज दिवसातनं 4 वेळा म्हणायला सुरुवात केली तर तुमचं ॲटोमॅटिक सबकॉन्शियस प्रोग्रॅमिंग चेंज होणार आणि मग तुम्ही हेल्दी राहणार. करेक्ट, हो की नाही? तसं आहे. म्हणजे ॲफर्मेशन्स ह्या तुम्हाला हव्या त्या करिअरसाठी वापरू शकता, तुमच्या हेल्थसाठी वापरू शकता, तुम्हाला पैसे मिळवण्यासाठी वापरू शकता की माझ्याकडे एवढे पैसे आहेत. बरोबर. जे नाही म्हणून जे सतत सवय झालेली असते लोकांना की माझ्याकडे पैसे नाहीतच बोलत असतात, काही म्हणायचं की नाहीत, तसं न बोलता माझ्याकडे आहेत. आता काही लोकांना पटत नाही असताना मी आहे कसं म्हणून. हेच तर सबकॉन्शियस प्रोग्रॅमिंग आहे ना. प्रोग्रॅमिंग म्हणजे चेंज करणं. जर तुम्ही आहे म्हणून बोलायला सुरुवात केला तर आहेची शक्यता वाढते. तुम्ही जर सतत नाही म्हणत राहिला तर नाही, तर त्या ॲफर्मेशननी तुम्ही ते करू शकता. ॲफर्मेशन देऊन तुम्हाला हवं ते मॅनिफेस्ट करू शकता. मॅनिफेस्टेशनसाठी ॲफर्मेशन्स वापराव्या लागतात. ओके, सगळ्यात महत्त्वाचं हे. मॅम, मिरर वर्क म्हणजे काय? म्हणजे मिरर मॅनिफेस्टेशन पण मी ऐकलंय की मिररमध्ये बघून आपण बोलतो, तर हे कसं काम करतं?
हां, मिररमध्ये म्हणजे आपण आपल्या स्वतःला फक्त मिररमध्येच बघू शकतो, बरोबर आहे. आपल्यामध्ये जे काही कमी आहेत किंवा आपल्याला कसं व्हावं असं वाटतं, मिरर ॲफर्मेशन्स आता मी जसं तुम्हाला म्हटलं, की आपल्याला जे व्हायला पाहिजे ते आपण सतत बोलायचं, येस. की आय एम हेल्दी, हां. आय एम अ पीसफुल सोल, तसं. तर ते सगळं आपण बघताना आपण मिररमध्ये काय बघत असतो नेहमी, तर स्वतःच्यातल्या कमी बघत असतो. हं. तर मी अशी का आहे? मग मी अशी असते तर कसं झालं असतं? मग माझे नाकच असं का आहे? माझे डोळेच असे का आहेत? माझी स्किनच टोन येस. का असं आहे? म्हणजे आपण काय करतो मिररमध्ये बघताना ना सतत स्वतःला ॲडजेक्टिव्ह लावतो. पण आणि मग त्यामुळे काय होतं तशीच पर्सनॅलिटी राहते ना आपली. कारण हे बरोबर. अफर्म करतो आपण. हेच ॲफर्मेशन देतो, की मी असा आहे. म्हणजे मला हवं तसं मी नाही आहे. असं म्हणजे जेव्हा नाही आहे, असं का आहे? असे जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा आपण लॅकला राहतो ना, की येस. माझ्याकडे नाही असं आपण समजतो. पण मिरर वर्क ॲफर्मेशन्स आहेत ना, तर मला जे असायला हवं तसं मी आहे, असं जेव्हा सतत मिररमध्ये बघून आपण स्वतःला म्हणायला लागतो ना, की मी किती भारी आहे, मी किती छान आहे, मी किती स्मार्ट आहे, मी किती हँडसम आहे, हां. मी किती ब्युटिफुल आहे. म्हणजे अशा जेव्हा स्वतःला ॲफर्मेशन द्यायला म्हणजे जसं देवाने मला बनवलंय ते किती सुंदर बनवले, किती छान बनवले. हां. म्हणजे मी जेव्हा मला स्वतःला मी आहे तशी मला एक्सेप्ट करते, हं. हे मी मिररमध्ये बघूनच म्हणू शकते ना. करेक्ट. तर ह्या असे ॲफर्मेशन जर मी मिररमध्ये दिल्या आणि स्वतःला जे सक्सेस मला मिळवायचं आहे, मला आयुष्यामध्ये जे व्हायला पाहिजे ते मी आहे, असं जर का मी मिररमध्ये बघून स्वतःला ॲफर्मेशन हां. तशा पद्धतीने द्यायला लागले, आय एम सक्सेसफुल, आय एम हॅपी, आय एम ब्लेस्ड, आय एम ग्रेटफुल, असं आय एम ब्युटिफुल, आय एम स्मार्ट, आय एम रिच, अशा जर ॲफर्मेशन्स मिररमध्ये देऊन दिल्या तर तसं तुम्ही हां. होण्याच्या शक्यता वाढतं. म्हणून ते मिरर वर्क करायचं, की आपण ओके. स्वतःलाच बघायचं. कारण मला स्वतःची ग्रोथ हवी आहे ना. बरोबर. मग मी स्वतःला असंच नुसतं बघून नाही म्हणू शकत. मिररमध्ये मी जशी आहे तशी मी स्वतः दिसते येस. आणि मग मी त्या माझ्या असण्याला जेव्हा मी अशा ॲफर्मेशन्स देते तेव्हा त्या वर्क होतात हां. आणि त्या मॅनिफेस्ट होतात. म्हणून मिरर वर्क तसं करावं. म्हणून मिरर मॅनिफेस्टेशन म्हणतात. म्हणजे ओके. मिररमध्ये बघून मला एखादी गोष्ट मिळवायची हां. आहे असं फील करायचं, आहे असं समजायचं, तर मग तसं होतं. तसंच मॅम मॅनिफेस्टेशन करण्यासाठी किंवा पॉझिटिव्ह राहण्यासाठी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत? हां, पॉझिटिव्ह राहण्यासाठी म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी आपली हाय राहण्यासाठी. कारण आपण मगाशीच बोललो, की आपल्याला फ्रिक्वेन्सी हाय ठेवायची आहे आपल्याला. येस. फ्रिक्वेन्सी हाय ठेवण्यासाठी आपण फील हाय करायला पॉझिटिव्ह. पाहिजे, हां. पॉझिटिव्ह करायला पाहिजे. तर आपल्याला रोज जर पॉझिटिव्ह एनर्जेटिक राहायला हवं असेल, तर आपण आधी सगळ्यात पहिले महत्त्वाचे विषय म्हणजे 10 मिनिटं तर मेडिटेशन करायचं. अच्छा. मेडिटेशनसाठी वेळ काढणं आवश्यकच आहे, की जेणेकरून आपण आपल्या विचारांना शांत करतो. विचारांना शांत करत नाही, आपल्या ज्या सोल कॉन्शियस जे आपण म्हणत होतो, आपल्या आतमध्ये जी एनर्जी आहे, आतमध्ये जे आपल्याला स्पिरिट आहे, चैतन्य आहे, की हां. ज्याच्या असण्यामुळे आपण जिवंत आहोत. तर त्याची जाणीव ठेवण्यासाठी म्हणजे त्याच्या जाणीवेमध्ये राहण्यासाठी मेडिटेशन करण्याची ओके. गरज आहे. म्हणजे आपण जेव्हा मेडिटेशन करायला बसतो एक 10 मिनिटं, तेव्हा आपण काय अनुभवतो, तर माझ्यामध्ये काहीतरी चैतन्य आहे. हां, करेक्ट. हे आपण अनुभवतो फक्त. तिथे विचार येतात, विचार जातात. विचारांना काही थांबवायचं नाही आपण. येस. विचार येऊ देत, विचार जाऊ देत. त्यांना ऑब्झर्व करायचं. पण आपण अनुभवायचं काय? आपण फील काय करायचं? तर आपल्यामध्ये काहीतरी एनर्जीचा स्रोत आहे आणि तो आहे म्हणून मला अस्तित्व आहे आणि म्हणून मी जिवंत आहे. करेक्ट. ह्या गोष्टीची जाणीव ठेवण्यासाठी आपल्या धक्काधक्कीच्या दिवसभराच्या फास्ट ह्याच्यामध्ये ते शक्य नाही आहे नंतर, कारण आपण वेगवेगळ्या विचारांमध्ये असतो. म्हणून सकाळी उठल्या किंवा रात्री झोपताना एक 10 मिनिटाचं मेडिटेशन करणं आवश्यक आहे, हां. की त्या अस्तित्वाची जाणीव राहण्यासाठी. दुसरी गोष्ट आहे की प्राणायाम करायचे. कुठलं ना कुठले म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम, भस्त्रिका प्राणायाम, ह्याच्यापैकी 2-3 जे तुम्हाला शक्य होईल त्यातले 2-3 प्राणायाम तर हे रोजच्या रोज ठेवायचे. ओके. त्याच्यानंतर काय करायचं तर रीडिंग,
चांगलं वाचन हे अर्धा तास तरी करायला पाहिजे. म्हणजे हे जे द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड हे जोसेफ Yes. मर्फींचं पुस्तक आहे. अशी जी पुस्तकं आहेत मोटिवेशन, जे मोटिवेशनल स्पीकर्स आहेत त्यांची, तर त्याच्याने आपल्याला बऱ्याच गोष्टी समजतात. किंवा लुईस हेचं जे यू कॅन हील युअर लाईफ हे जे पुस्तक आहे, किंवा रॉन्डा बर्नचं सिक्रेट मूवी Yes. सिक्रेट हे नावाचं पुस्तक आहे. अशा पद्धतीची पुस्तकं वाचनात असायला पाहिजेत. ओके. हे तर कळलंच पाहिजे. त्याच्यानंतर व्हिज्युअलायझेशन टेक्निक वापरलं पाहिजे. ती एक बेस्ट आहे. हां, ते तर बेस्ट आहे. व्हिज्युअलायझेशन तुम्ही कुठेही, आता तुम्हाला कुठे फिरायला जायचं आहे, कुठे ट्रिपला जायचं आहे, त्याचंसुद्धा तुम्ही व्हिज्युअलायझेशन करू शकता, की मी तिथे जाऊन काय काय बघणार, कसं कसं जाणार, कसा प्रवास सुरू करणार, कसं माझं ट्रॅव्हल असेल, मी तिथली गोष्ट कशी एन्जॉय करेन, ह्याचं सगळ्याचं व्हिज्युअलायझेशन तुम्ही ते टेक्निक वापरू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला आयुष्यामध्ये जे जे गोष्टी व्हायला पाहिजे आहेत असं वाटतं त्याचे प्रिंटआउट काढायचे आणि त्याचा बोर्ड तयार करायचा आणि तो बोर्ड कुठेही जिथे तुम्ही रोज दिसेल अशा ठिकाणी लावायचा. हॉलमध्ये ठेवू शकता, बेडरूममध्ये ठेवू शकता, बाथरूममध्ये लावून ठेवू शकता. म्हणजे जिथे जिथे तुम्ही घरामध्ये वावरता तिथे तिथे तुमचं जर का तुमच्यात तर व्हिज्युअल होईल दिसेल अशा ठिकाणी जर तुम्ही ते त्याचा बोर्ड तयार करून लावलेला असेल तर ते सुद्धा मॅनिफेस्ट होण्यासाठी मदत होते. कारण ते सबकॉन्शियस प्रोग्रॅमिंग होतं त्याच्यासाठी. त्यामुळे ते व्हिज्युअल बोर्ड बनवा तुम्ही तुमच्या स्वतःचा आणि व्हिज्युअलायझेशन टेक्निक वापरा, जिथे ते सगळ्या ठिकाणी वापरू शकता. तुम्ही जसं म्हटलं तसं प्रवासाला जाण्यासाठी किंवा माझ्या आयुष्यात माझी स्वतःची ग्रोथ तुम्हाला कशी कशी व्हावी असं तुम्ही व्हिज्युअल करू शकता. किंवा एखादा परफॉर्मन्स तुम्हाला करायचा आहे तर तो कसा बेस्ट परफॉर्म मी करू शकेन, तर त्याच्यासाठी तुम्ही ते व्हिज्युअलायझेशन टेक्निक वापरू शकता. तर ह्याचा सराव तुम्ही केला पाहिजे. डेली प्रॅक्टिसमध्ये असायला पाहिजे. एक म्हणजे मेडिटेशन, दुसरं म्हणजे प्राणायाम, तिसरं म्हणजे चांगले चांगले पुस्तकं वाचत राहायला पाहिजे आणि व्हिज्युअलायझेशन टेक्निक वापरला पाहिजे. हे 5 गोष्टींनी तुमची एनर्जी हाय होते आणि पॉझिटिव्ह सुद्धा तुम्ही राहता. ओके मॅम, आता बरेच आपले जे प्रेक्षक हा पॉडकास्ट पाहतात ना, त्यांना कुठे ना कुठे ह्या सगळ्या गोष्टींना कसं फेस करायचं किंवा अफर्मेशन्स कसे द्यायचे, ही मिरर टेक्निक वर्क कशी करते, पॉझिटिव्ह नेहमी राहण्यासाठी आता त्यांना जर तुमच्या सोबत जर समजा जॉईन होऊन ह्या गोष्टी डेली करायच्या तर ते कसं करू शकतात? आता तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. मी 1-to-1 सेशन्स घेऊन ज्या ज्या एरियामध्ये त्यांना प्रश्न आहेत तिथे हे सगळे टेक्निक्स कसे वापरायचे ह्याचं मार्गदर्शन करू शकते. तर मी 1-to-1 सेशन्स पण घेते आणि आता मी त्याच्या पुढे म्हणजे ते मला कॉन्टॅक्ट करू शकतात त्याच्यासाठी. आणि पुढे जाऊन कोचिंग सुद्धा जर करायचं असेल तर मी माझी व्हॉट्सॲप लिंक. सो मॅम, मी तुमचा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतो. आणि जर कोणाला मार्गदर्शन हवं असेल, लाईफमध्ये कोणत्या एरियामध्ये त्यांना प्रॉब्लेम होत असेल, तिथे कसं मॅनिफेस्ट करून अफर्मेशन कसं, टेक्निक्स कशा वापरायच्यात, त्याच्यासाठी ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. आणि मला खात्री आहे तुम्ही खूप छान पद्धतीने त्यांना गाईड पण कराल. सो तुमचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतो, तुम्ही तो चेक करा. आणि हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. थँक्यू.